सध्या ना सगळेजण मला एकच प्रश्न विचारतायत, तो म्हणजे वारीचा एवढा अवघड टप्पा तू कसा काय पार केलास आणि वारी करण्याचं तुझ्या मनामध्ये कसं काय आलं, म्हणून विचार केला याबद्दल एक व्हिडिओज बनवायला पाहिजे. मी म्हणाल एवढ्या रात्रीची ही मुलगी कुठे चालली आहे? तर फ्रेंड्स, ही रात्र नाहीये, ही पहाट आहे. पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत AI दिंडी बरोबर वारीला, छान नटून थटून आणि ट्रेडिशनल कपडे घालून. माझ्या एरियातून 4 ते 5 AI दिंडीच्या बसेस निघालेल्या होत्या आणि वेगवेगळ्या पिकअप पॉइंट्सवरती आम्ही लोक पिकअप करत करत मगरपट्टा सिटीपाशी जाणार होतो. ते पोहोचल्या AI दिंडीच्या काही कार्यकर्त्यांनी ना मला चंदनाचा तो टिळा लावला, जो विठ्ठलाचं प्रतीक आहे. सगळ्या वारकरी लोकांच्या कपाळावर अशा टाईपचे टिळे लावलेले असतात. तुम्ही तसे टिळे पाहिलेले असतील. AI दिंडीमध्ये पूर्ण पुण्यातून खूप सारे लोक जॉईन झालेले होते. कोथरूड, वानवरी, कॅम्प, मगरपट्टा साईडचे, याशिवाय बाणेर, बावधन, पिंपरी चिंचवड या सगळ्या एरियांमधून वेगवेगळे लोक जॉईन झालेले होते. 2000च्या वर तरी या दिंडीमध्ये पब्लिक होतं. मगरपट्टा सिटीमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही इथे आमच्या बसेस सोडल्या. त्यानंतरचा पुढचा प्रवास आम्हाला चालत करायचा होता. इथे आम्ही 6:30 वाजता पोहोचलेलो होतो. इथे गेल्या गेल्या आम्ही पहिल्यांदा चहा घेतला, आम्हाला टोप्या मिळाल्या आणि एकादशी असल्यामुळे आम्हाला काही ड्राय स्नॅक्स सुद्धा मिळाला. आम्हाला मिळालेल्या टोप्यांवरती एक साईडला AI दिंडी असं लिहिलेलं होतं आणि दुसऱ्या साईडला मुखी विठ्ठल नाम करू देश बलवान असं लिहिलेलं होतं. मला मिळालेला ड्राय स्नॅक्स आणि पाण्याची बाटली वगैरे या सगळ्या गोष्टी मी माझ्या बॅगमध्ये ठेवल्या आणि वारीच्या प्रवासाला चालत सुरुवात केली. AI दिंडीमध्ये समाविष्ट झालेल्या सगळ्या लोकांनी जवळजवळ व्हाईट घातलेलं होतं. व्हाईट आणि रेडचं कॉम्बिनेशन ठेवलेलं होतं. कोणी व्हाईट आणि ऑरेंज कलरचं कॉम्बिनेशन ठेवलेलं होतं. फक्त AI दिंडीचे जे कार्यकर्ते होते ना, त्यांनी येलो कलरचे कुर्ते घातलेले होते. साधारण 7 वाजताच्या सुमाराला आम्ही मगरपट्टा सिटीमधून चालत होतो आणि इतकं प्लेजंट वातावरण होतं. गर्दी नाही, ट्रॅफिक नाही, कुठलाही जास्त आवाज नाही, फक्त वारकरी म्हणून आम्ही चालत होतो. छान सूर्योदय होत होता आणि सगळीकडेच खूप छान वातावरण होतं. मगरपट्टा सिटीच्या एंट्रन्सवरती भजन कीर्तनाचा कार्यक्रम होणार होता. वारकरी म्हणजे AI दिंडीचे हे सगळे लोक मोठमोठ्याने जयघोष करणार होते. टाळ वाजवत विठूचा गजर करणार होते. या दिंडीमध्ये आमच्याबरोबर कीर्तनकार आणि ढोलकी वाजवणारे सुद्धा बरोबर होते. त्यांच्यामुळे तर ही दिंडी आणि इथे घेतलेलं नामस्मरण अतिशय उच्च टोकाला गेलेलं होतं. तुम्ही पाहताय हे ढोलकी वाजवणारे वयाने किती लहान आहेत, पण सुंदर ढोलकी वाजवत आहेत. टाळ वाजवत वाजवत ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम या गोष्टीचा गजर सगळीकडे ऐकू येत होता. सगळ्यात सुंदर गोष्ट काय होती माहितीये? जेव्हापासून मी रजिस्टर केलंय, या दिंडीमध्ये आलेली आहे, तेव्हापासून मी एक ऑब्झर्व केलंय की इथले कार्यकर्ते एकमेकांशी बोलताना माऊली माऊली या शब्दाने बोलतायत. याचा अर्थ माहितीये काय आहे? याचा अर्थ असा होतो की ते अगदी सामान्य माणसामध्ये सुद्धा विठ्ठल शोधतायत आणि त्या सामान्य माणसाला सुद्धा विठ्ठल माऊली या शब्दाने संबोधून बोलतायत. ही गोष्ट ना माझ्या मनाला खूप जास्त भावली. या दिंडीमध्ये कुठेही धक्काबुक्की झाली नाही, कुठेही काहीही प्रॉब्लेम झाला नाही. सगळे एकमेकांना माऊली माऊली संबोधून एकमेकांना धरून पूर्ण दिंडी, पूर्ण वारी कंप्लीट केली. अजून एक कौतुकाची आणि अगदी इन्स्पायरिंग गोष्ट अशी होती की या दिंडीमध्ये ना 60 वर्षाच्या वरची सुद्धा प्रचंड पब्लिक. हा जो टप्पा होता हा 21 किलोमीटरचा पुणे सासवड टप्पा होता, ज्याच्यामध्ये लोकांना 8 किलोमीटरचा घाटही पार करायचा होता आणि 60-65 वर्षाच्या पुढचे लोक जर हा टप्पा पार करू शकतात तर ही गोष्ट सगळ्यांसाठी प्रचंड इन्स्पिरेशन घेण्यासारखी आहे. AI दिंडीमध्ये मी असेही काही लोक बघितले ज्यांची 4थी 5वी ही वारी आहे आणि वारी त्यांनी पूर्ण केलेली आहे. आता तुम्ही म्हणाल दिंडीमध्ये सुद्धा AI आलं का? तर सुरुवातीला मला सुद्धा असंच वाटलं होतं, पण AIचा अर्थ आहे ऑल इन्क्लुझिव्ह दिंडी. ही AI दिंडीची कन्सेप्ट सुरू केलेली आहे ज्यांनी, ते सुद्धा IT पर्सन आहेत, म्हणजे IT मध्ये काम करतात आणि मॅक्झिमम इथे असलेली क्राऊड ही IT किंवा चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये काम करणारे लोक आहेत. पण AI दिंडी म्हणजे फक्त ITच्याच लोकांसाठी नसून ऑल इन्क्लुझिव्ह दिंडी आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेदभाव न मानता या AI दिंडीमध्ये सगळ्या प्रकारचे लोक समाविष्ट होऊ शकतात
रजिस्टर करू शकतात आणि यांच्याबरोबर वारी करू शकतात. चालता चालता पुढे आम्ही हडपसरला पोहोचलो. हडपसरला एका ठेल्यावरती साबुदाण्याच्या खिचडीचं वाटप होत होतं. आज एकादशी आहे, त्यामुळे वारकऱ्यांसाठी उपवासाच्या दृष्टीने साबुदाण्याची खिचडी ठेवलेली आहे. आता तुम्ही बघू शकता प्रचंड प्रमाणात वारकरी हे रस्त्यावरती आहेत आणि ते आपली वारी पूर्ण करत आहेत. पाण्याच्या बाटल्या, राजगिऱ्याचे लाडू, केळी आणि उपासाचे अजून काही वेगवेगळे पदार्थ लोक हे वारकऱ्यांना वाटत होते. हडपसर मार्केटमध्ये पोहोचल्यानंतर मात्र वारकऱ्यांची प्रचंड प्रमाणात हालचाल सुरू झालेली होती. प्रचंड वारकरी येऊन आम्हाला मिळालेले होते. आमचे AI दिंडीचेही लोक होतेच. तुम्ही आता बघू शकता खूप मोठ्या प्रमाणावर वारकरी लोक जात आहेत आणि त्यांच्या हातामध्ये भगवे झेंडे आहेत. बायकांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन ठेवलेलं आहे. भजन करता करता जात आहेत सगळेजण, नामस्मरण करता करता जात आहेत. शिवाय त्यांच्या गळ्यामध्ये टाळ सुद्धा आहे. पुढच्या साईडला तुम्ही बघू शकता आमचे AI दिंडीचे काही लोक आहेत आणि स्टेजवर सुद्धा भजन करताना AI दिंडीचे लोक दिसत आहेत. जवळजवळ 11:15 वाजता आमचा वारीचा अर्धा टप्पा कंप्लीट झालेला आहे आणि दिव्य जीवन वाटिकाश्रम या एका आश्रमामध्ये आम्हाला थांबण्याची व्यवस्था केलेली आहे, जिथे आम्ही फ्रेशन अप होऊ आणि जेवण वगैरे करू आणि नंतर साधारण 2च्या सुमाराला पुढचा प्रवास सुरू करू. जेवण वगैरे झाल्यानंतर परत एकदा भजन, कीर्तन आणि नामस्मरणाचा कार्यक्रम झाला, ज्याच्यामध्ये विठ्ठलाची आणि संत तुकाराम महाराजांची वेगवेगळी गाणी म्हटली गेली. हे दिव्य जीवन वाटिकाश्रम सुद्धा फारच सुंदर होतं, निसर्गरम्य होतं, भरपूर झाडी होती. त्यामुळे इतक्या उन्हामध्ये आम्हाला या झाडांनी खूप जास्त सावली दिली. पुन्हा एकदा फ्रेशन अप होऊन आणि छान रेडी होऊन आम्ही पुढच्या प्रवासाला, पुढच्या वारीच्या टप्प्याला सुरुवात करणार आहोत. आता पुढे या कमानीपासून आतमध्ये घाट सुरू होतो. हा 8 ते 8.5 किलोमीटरचा घाट आहे. घाटाच्या अलीकडे खूप मोठ्या प्रमाणावर बसेस, गाड्या, ट्रक्स हे सगळे अडकलेले आहेत. यांना पुढे जाण्यासाठी वाव नाही. पोलीसही रस्त्यावरती आहेत आणि ते कुठल्याही गाड्यांना वर जाऊ देत नाही. इथून पुढे फक्त वारकरी आणि चालणारे लोकच वर जाऊ शकतील. आज ना सूर्याला पण काय झालंय खरंच काही समजत नाही. इतकं सुंदर सूर्याचं रिंगण मी वरती पाहिलं, पण खरं तर इतकं प्रचंड ऊन होतं. मला एक्सपेक्टेड होतं की थोडा तरी पाऊस पडेल, पण जरा सुद्धा पाऊस पडलेला नाही आहे. मी सुद्धा AI दिंडीच्या टोप्या बघून त्या लोकांच्या पाठीमागे घाट चढायला सुरुवात केलेली आहे. बघायला गेलं तर मी एकटीच आहे, माझ्याबरोबर कोणीही मैत्रीण नाही आणि उन्हामुळे मी माझा असा अवतार करून घेतलेला आहे. डोक्यावरती टोपीच्या वरून ओढणी घातलेली आहे, पण अजिबात ऑप्शन नाही आहे, कारण प्रचंड लोक, प्रचंड गर्दी आणि प्रचंड ऊन या सगळ्यांमधून हा 8 किलोमीटरचा घाट मी कसा पूर्ण करणार आहे हे माझं मलाच माहिती आहे. सो सुरुवातीला बोलल्याप्रमाणे वारी करण्याचं माझ्या मनात कसं काय आलं, तर काही वर्षापासून मी वारीचे बऱ्याच लोकांचे बरेच व्हिडिओ फॉलो करते आहे. त्यांना बघून मला थोडं इन्स्पायरिंग वाटत होतं, म्हणून मी वारी करणार होते. आणि वारीचा मला पुणे आळंदी हा टप्पा करायचा होता, पण प्रत्यक्षात पुणे आळंदी टप्प्याच्या वेळेला पुण्यामध्ये प्रचंड पाऊस होता, त्यामुळे तो टप्पा काही करता आला नाही. वारी करायचं तर मनात आलं, पण कुठून कुठे वगैरे काहीच माहिती नाही, कोणी मैत्रीण बरोबर नाही. पुणे आळंदी करायचं होतं, पण तेही जमलं नाही. आता पुढची वारी कुठली असेल, कुठून सुरुवात करायची, काय करायचं या विचारात मी होते. मग एका मैत्रिणीकडून AI दिंडीची लिंक मिळाली. या सगळ्या असंख्य प्रश्नांमध्ये असताना रात्री 11:30 वाजता मी त्यांच्या साईटवर जाऊन रजिस्टर केलं. साईटवर रजिस्टर केलं खरं, पण त्यातही मी कन्फ्यूज होते, कुठला टप्पा मी निवडायला पाहिजे, मला काय खरंच जमणार आहे. जसं मी रजिस्टर केलं तसा मला एक कॉल आला, उद्या सकाळी वारी आहे पुणे टू सासवड, त्यात 1-2 सीट कॅन्सल झालेले आहेत, तर तुम्हाला जमेल का. आणि खरं वाटणार नाही, पहाटे 4 वाजता मी पिकअप पॉइंटवर जाऊन उभी राहिले. म्हणजे 7:30 वाजता वारीमध्ये जावं असा विचार करणारी मी रात्री 11:30 वाजता रजिस्टर करते आणि पहाटे 3:30 वाजता वारीसाठी निघते. पण म्हणजे मनात इच्छा यावी आणि तशी गोष्ट घडावी. आणि फक्त विचारच करत असताना मी 21 किलोमीटरची वारी पूर्ण करून आले. 8 किलोमीटरचा दिवे घाट चालत पार केला. खरंच मी केला म्हणायचं की त्या पांडुरंगानेच माझ्याकडून करून घेतला. माझ्या काही मैत्रिणी मला म्हणतात, हे काय वय आहे देवदेव करायचं, वारी वगैरे करायचं, काय देवाच्या पाठीमागे लागली आहेस. पण मला समजत नाही की मी देवाच्या पाठीमागे लागली आहे का देवच माझ्या मनात काहीतरी इच्छा देऊन त्या स्वतः पूर्ण करून घेतो आहे. 8 किलोमीटरचा घाट चढणं खरंच फार अवघड आहे, पण हे भजन कीर्तन करता करता या लोकांमध्ये तुम्ही इतके समाविष्ट होऊन जाता आणि हा घाट कधी संपतो समजतही नाही. या सुंदर विठ्ठलाच्या मूर्तीपाशी तुम्ही पोहोचता आणि तुम्हाला समजतं की हा घाट आता संपलेला आहे.
घाट संपला तरी आमची थांबण्याची व्यवस्था 3 किलोमीटर पुढे केलेली होती, त्यामुळे पुढे आम्ही परत चालतच राहिलो. हरे रामा हरे कृष्णाची ही एक छोटीशी दिंडी तिथून चाललेली होती आणि तिथे सुद्धा हरे रामा हरे कृष्णाचा मंत्र गात गात लोक भजन कीर्तन करत करत पुढे जात होते. AI दिंडीच्या लोकांची थांबण्याची व्यवस्था केलेली होती काळे लॉन्स इथे AI दिंडीच्या सगळ्या वारकऱ्यांची जेवणाची सोय केलेली होती. आमटी भात, पिठलं भाकरी आणि झणझणीत ठेचा असं सुंदर डिनर इथे रेडी होतं. सगळ्यात सुंदर गोष्ट ही होती की इथे पंक्ती जेवायला बसलेल्या होत्या आणि वाढणारे सुद्धा हे AI दिंडीचे कार्यकर्तेच होते. सुंदर जेवण झाल्यानंतर विठुरायाच्या सगळ्या वारकरी भक्तांसाठी सुंदर भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला होता. सगळे वारकरी लोक हे लॉन वरती बसून हे भजन कीर्तन ऐकत होते. वारकरी लोक रात्रीचे ही चालत असतात, त्यामुळे रात्री 11 11:30च्या नंतर आम्हाला गाडी मिळणार होती. तोपर्यंत आम्हाला ही संध्याकाळची वेळ पूर्ण भजन कीर्तन ऐकण्यामध्ये घालवायची होती. पण वारी पूर्ण केल्याचा सुंदर आनंद प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती दिसत होता. भजन कीर्तनामध्ये रममाण होऊन भरपूर नामस्मरण या भजनामध्ये आमचं झालं. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी त्या सेम रस्त्यावरून रात्री 9 वाजता गेली आणि त्याचं दुरून दर्शन आम्ही घेतलं. तर फ्रेंड्स, असा होता माझा वारीचा सुंदर असा एक्सपिरियन्स. वारीचा फक्त एक टप्पा मी पूर्ण केला आणि मला धन्य झाल्याची फिलिंग येते. मी समजू शकते जे वारकरी पूर्ण वारी करतात त्यांची फिलिंग काय असू शकते. पालखी गेल्यानंतरची ही गर्दी रस्त्यावरची तुम्ही बघता आहात आणि हे सगळे वारकरी सासवडला त्यांचा स्टे आहे. पुढे त्यांना अजूनही 8-9 किलोमीटर चालायचं आहे. इतकं चालणं म्हणजे खरंच वारकऱ्यांची कमाल आहे आणि हे जे काही आहे ना ते खरंच विठुरायाची त्यांच्यावरची कृपा आहे. तर फ्रेंड्स, असे सुंदर सुंदर व्हिडिओज घेऊन मी येत असते. माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा. भेटूया नवीन एका व्हिडिओ बरोबर लवकरच. तोपर्यंत बाय आणि तुम्हा सर्वांना रामकृष्ण हरी.